नमस्कार मित्रांनो. डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन सुरू झाली आहे आणि दरवर्षीप्रमाणेच यंदाही एकच चिंता प्रत्येकाच्या मनात आहे. माझे मार्क्स 85% कमी आहेत, मग मला चांगलं कॉलेज मिळेल का? खरं सांगायचं तर हे टेन्शन जस्टिफाईड आहे. कारण कॉलेज निवडणं म्हणजे फक्त जागा मिळवणं नाही, तर पुढच्या 3 वर्षांचं भविष्य ठरवणं असतं. पण काळजी करू नका, कारण मी तुम्हाला सांगणार आहे अशा काही कॉलेजेसबद्दल जे 80-85% कट ऑफवर ॲडमिशन देतात आणि ज्यांचं अकॅडमिक क्वालिटी, इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्लेसमेंट डिसेंट आहे. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी आपण बोलू आर.सी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शिरपूरबद्दल, जे शिरपूरमध्ये आहे. गेल्या वर्षीचा कट ऑफ जवळपास 83% होता. या कॉलेजमध्ये सीई, आय.टी. आणि AI अशा मुख्य शाखा उपलब्ध आहेत. कॉलेजचं डिसिप्लिन, कॅम्पस ॲटमॉस्फिअर आणि अकॅडमिक परफॉर्मन्स खूप चांगला आहे. पुढचं कॉलेज आहे डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड इनोव्हेशन, तळेगाव. पुण्याजवळ असूनही ह्या जागा शहराच्या गोंगाटापासून थोडी दूर आहे. कट ऑफ गेल्या वर्षी 81% होता. AI आणि IT या 2 ब्रँचेस इथे अवेलेबल आहेत आणि कॅम्पस फॅसिलिटीज चांगल्या आहेत. सर विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चिंचोळी, नाशिक हे कॉलेज गेल्या काही वर्षात अकॅडमिक परफॉर्मन्समध्ये चांगलं नाव कमावत आहे. कट ऑफ साधारण 81% होता. सीई आणि IT ह्या दोन्ही ब्रँचेस इथे मिळतात आणि रुरल बॅकग्राऊंड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सॉलिड चॉईस आहे. GH रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, जळगाव हे कॉलेज रायसोनी ग्रुप अंतर्गत आहे. इथे सीई आणि IT शाखा उपलब्ध असून कट ऑफ 80% आसपास राहतो. मॉडरेट फीज आणि नीटचं इन्फ्रास्ट्रक्चर इथं पाहायला मिळतं. KC कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोपरी, ठाणे हे मुंबईच्या अगदी जवळचं कॉलेज आहे. विद्यार्थ्यांसाठी लोकेशन हा एक मोठा प्लस पॉईंट आहे. गेल्या वर्षीचा कट ऑफ सुमारे 82% होता. CA आणि IT दोन्ही प्रमुख शाखा इथे आहेत. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणावळा हे कॉलेज वातावरणासाठी ओळखलं जातं. डोंगरा भागात असूनही विद्यार्थ्यांना पूर्णपणे ॲक्सेसिबल आहे. कट ऑफ 85% होता, पण थोडक्याच फरकानं काहींना ॲडमिशन मिळालं होतं. CE आणि IT या दोन्ही शाखा इथे उपलब्ध आहेत. झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, नर हे पुणे हे कॉलेज मॉडर्न आणि अपकमिंग कॉलेज आहे. कट ऑफ सुमारे 84% राहिला होता. CE आणि IT या दोन्ही ब्रँचेस मिळतात. कॅम्पस मोठा आहे आणि लॅब फॅसिलिटीज खूप सुधारलेल्या आहेत. गुरु गोविंद सिंग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नाशिक हे कॉलेज विशेषतः नॉर्थ महाराष्ट्र स्टुडंटसाठी पॉप्युलर आहे. गेल्या वर्षी तर कट ऑफ 85% होता. CE आणि IT दोन्ही विभाग ॲक्टिव्ह आहेत आणि प्लेसमेंटसुद्धा डिसेंट आहेत. बापूसाहेब शिवाजीराव देवरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, धुळे हे कॉलेज मॉडरेट फीज आणि ॲक्सेसिबल कॅम्पससाठी ओळखलं जाते. इथे गेल्या वर्षीचा कट ऑफ 81% होता. CE आणि IT दोन्ही शाखांमध्ये इंटेक आहे. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या ब्रह्मवैली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, त्र्यंबकेश्वर, नाशिक हे कॉलेज देखील एका शांत परिसरात आहे. इथे मागील कट ऑफ 84% होता आणि CE ब्रँच ही मुख्य आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की 85%पेक्षा कमी मार्क्स असूनही अशा अनेक चांगल्या संस्था आहेत ज्या तुम्हाला एक सेफ आणि स्टेबल इंजिनिअरिंग जर्नी देऊ शकतात. अर्थातच परफेक्ट कॉलेज सापडणं ही प्रोसेस थोडी पेशन्स आणि प्लॅनिंग मागते, पण एकदा डिसिजन पक्का झाला की तुमचं नेक्स्ट स्टेप सॉलिड होईल. हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अजून अशी माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. MSBT नोट्स अँड इन्फोवर आपण पुढील व्हिडिओ कॅप राऊंड प्लॅनिंग आणि प्रेफरन्स स्ट्रॅटेजीवरही चर्चा करणार आहोत. धन्यवाद आणि ॲडमिशनसाठी खूप शुभेच्छा.